काय नक्की गौरव झालेला आहे काय अपडेट्स आहेत? याच्यामध्ये या जी मनीषा मुसळे माने त्यांना सोडा. या ज्या आहेत या 2008 पासून वळसकर हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहेत. ते सध्या एओ म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला की 17/4 तिने एक मेल पाठवला वळसकर साहेबांना की तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला पगार कपात होतोय, माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं जातं आहे, माझी बदनामी होती आहे वगैरे वगैरे असे काहीतरी तिच्यावर आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत, नाहीतर मी आत्महत्या करेन अशी काहीतरी तिनं मेल पाठवला 17 तारखेला. 17 तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतलं. घरी नाही, हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं. हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागितली, लिखित माफी मागितली. माफी मागितल्यानंतर पुन्हा त्याने संध्याकाळी जाऊन रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली, अशी यांची FIR आहे. आज मनीषा मुसळे जे आहे त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले आणि हजर केल्यानंतर त्यांनी 8 ग्राउंड सांगितले पोलीस कस्टडीसाठी की बाबा या प्रकरणात डॉक्टर साहेब आहेत, ते प्रख्यात डॉक्टर होते आणि तपास करायचा आहे. ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी जप्त झालेली आहे, त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि त्यांचा हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासाला पाठवायचे आहेत. मूळ प्रत जी हॉस्पिटलमध्ये फाडली, मेलची जी मूळ प्रत होती ते ज्यावेळेस तिला बोलवून घेतलं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तिनं माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती. मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशा प्रकारे त्रास दिला याच्याबद्दल तपास करायचा आहे. याकरता 3 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. त्याच्यावर आम्ही आरोपीतर्फे युक्तिवाद करताना असा केला की हे डॉक्टर साहेब हे प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पगार कपात करू नका, अशा कारणामुळे एखाद्या प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाही आहे. या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे, पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे असा आम्ही युक्तिवाद मांडला. आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाही आहे. कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे, ती चिठ्ठी टाईप्ड आहे, त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाही आहे. आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली, त्यामुळे एकही कारण नाही आहे की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे. परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकला, पोलिसांचा युक्तिवाद ऐकला. पोलिसांचं असं म्हणणं होतं की प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही, त्यामुळे आम्हाला पोलीस कस्टडी द्यावी. या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे. पण मग पुढे काय भूमिका असणार आहे? कारण आता आम्ही 23 तारखेला निश्चित ते परत पोलीस कस्टडी मागणार आहेत का न्यायालयीन कोठडी मागणार आहेत हे त्यावेळेस कळेल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी संपेल त्यावेळेस आम्ही जामिनासाठी अर्ज करू. आर्थिक गैरव्यवहाराचे काही आरोप आपल्या आशिलावरती करण्यात आलेले होते का? नाही, तसा एकही आरोप त्यांचा नाही आहे. तसे FIR मध्ये सुद्धा नाही, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप एक सुद्धा नाही आहेत त्यांच्यावरती. त्यांच्यावर फक्त आरोप एवढाच आहे की त्यांनी 17 तारखेला एक मेल पाठवला आणि त्या मेलमध्ये त्यांनी डॉक्टर साहेबावर आरोप केले की बाबा माझी पगार कपात करू नका, मी फार जुनी कर्मचारी आहे, आणि असे आरोप आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले आरोप नाही आहेत. आपल्या आशिलांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि त्यामुळे मानसिक दबावापुढे डॉक्टरांनी आत्महत्या अशी केली त्यांची स्टोरी आहे. पण त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं असे ते FIR मध्ये सांगतायत. बोलावून घेतल्यानंतर या आरोपीने माफीसुद्धा मागितली आणि त्याच्यानंतर ही घटना घडली. त्याच्यामुळे जर ती माफी मागितली असेल आणि ज्या अर्थी तिला बोलावून घेतलं त्या अर्थी त्या कर्मचाऱ्यावर विश्वास असेल म्हणूनच बोलावून घेतलं असेल, अदरवाईज त्याला बोलायचं काय कारण होतं? ती तेवढीच दुष्ट होती, ती तेवढीच त्यांना त्रास देणार होती, तर डेफिनेटली तिला बोलावून घेण्यात आलं नसतं, ते डायरेक्ट FIR केले असते. आपल्या कामावरनं काही कमी करण्यात आलं होतं? काही नाही, फक्त पगार कपात, 1 दिवसाची पगार कपात केली होती, एवढाच विषय. नाही, पण त्याच्यामध्ये त्या मानसकन्या होत्या असं देखील बोललं जातं. हो, 2008 पासून त्या त्यांच्याकडे नोकरीस होता. त्यांनी भरपूर म्हणजे चांगल्या पदावर त्यांना नेमलं होतं. त्याच्यामुळे जुने कर्मचारी असल्यामुळे त्यांना मानत असतील कदाचित. पण मग त्यांना कामावर त्यांचा जो पगार आहे तो कोणी कट केलेला होता? म्हणजे प्रशासन म्हणून? नाही, कल्पना आहे त्याची. प्रशासन म्हणून कोणी पगार कट केलेला होता? म्हणजे डॉक्टर बघत होते का? डॉक्टर साहेब स्वतः 1 दिवसाचा पगार कपात केले होते असा आरोप आहे. 1 दिवसाचा पगार. काय करत होतं पगार? त्या दिवशी ती रजा घेतली होती. त्यांचं म्हणणं असं आहे की मी जुनी कर्मचारी असल्यामुळे मी सुट्टी जरी घेत होते तरी माझा पगार कपात करत नव्हते, आणि हे पहिल्यांदा असं घडलं की मी सुट्टी घेतल्यानंतर माझा पगार कपात केला आणि त्याच्याबद्दल ती व्यथित झाली आणि डॉक्टर साहेबांना सांगितली मला मानसिक त्रास होत आहे. साधारण किती कशाचा? हो, पगार कपात FIR मध्ये आहे.
FIR मध्ये आहे. मानसिक त्रास कशा पद्धतीचा होत होता त्याच्याबद्दल FIR मध्ये कुठं नाही आणि माझ्या अशिलाकडून माहिती हीच मिळालेली आहे मला की मी फक्त ते ईमेलद्वारे पत्र लिहिले. याच्या व्यतिरिक्त मी त्यांना कधी काय बोललेलं नाही किंवा पैशाचे कुठले आर्थिक व्यवहार नाही किंवा इतर कुठले डॉक्टर साहेबांच्या चारित्र्यावर म्हणा किंवा ह्याच्यावर असे कुठलेही घाणेरडे आरोप तिने केलेले नाहीत असं त्यांचं दोघं म्हणणं नाहीये.